श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी चरित्र सारामृत हा एक असा ग्रंथ आहे ज्याने करोडो भक्तांचे जीवन बदलले आहे. खूप लोकांना संकटातून बाहेर काढलं आहे. पण असेही खूप लोक आहेत की त्यांच्या मनामध्ये प्रश्न येतात की आम्ही तर खूप सेवा करतोय, आम्ही पारायण देखील करतोय, रोज 3 अध्याय वाचतोय नित्यसेवेमध्ये, तरी देखील आम्हाला इच्छेचं फळ म्हणजे आमची जी काही इच्छा आहे त्याचं फळ का मिळत नाही आहे. तर त्यासाठीच आपला आजचा हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण करताना तुम्हाला काही नियम पाळायचे असतात. जर का तुम्ही हे नियम पाळून जर श्री स्वामी चरित्र सारामृताचं पठण केलं तर तुम्हाला इच्छित फळ नक्की मिळेल. तर ते कोणते नियम आहेत तेच मी सांगेल. त्या अगोदर तुम्ही जर आपल्या निष्ठा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की या चॅनलवरती स्वामींच्या सेवा व त्यासोबतच येणाऱ्या प्रत्येक सणाची माहिती सांगितली जाते. त्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असेल, सणासाठी जी काही माहिती आहे ती या चॅनलवर सांगितली जाते. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि त्यासोबत आजचा व्हिडिओ म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृताचे पठण करूनही जर तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील तर बघा, काही नियम आपल्याला पाळायचे असतात. जो कोणता भक्त आहे ना, हे पठण करताना पारायण करताना नियम पाळून जर करत असेल ना तर त्याला त्याचे फळ नक्की मिळते. श्री स्वामी चरित्र सारामृत हे पुस्तक नाही आहे, त्यामुळे फक्त पुस्तक समजून वाचायचं नाही आहे. ही एक भक्ती आहे, साधना आहे. त्यामुळे हे पठण करताना एकदम मनोभावाने, भक्तीने, श्रद्धेने करायचं आहे. तुम्हाला त्याचे फळ मिळेल. आणि कधी कधी काय होतं ना, असेही भक्त आहेत की जे खूप नियम पाळतात, श्रद्धेने, भक्तीने, विश्वासाने करतात, पण त्यांना त्याचं लवकर फळ मिळत नाही. तर त्यावेळेस तुम्ही स्वतःला कमी लेखू नका, कारण की कधी कधी ते ब्रह्मांड नायक आहेत. ते तुमची परीक्षा घेत असतात आणि तुमची कॅपॅसिटी पाहत असतात, तुमची सहनशक्ती पाहत असतात. एकदा का तुमची परीक्षा झाली की त्यानंतर येणारा काळ हा खूप चांगला असतो, सुखाचा असतो. त्यामुळे तुम्ही परीक्षेला घाबरून जाऊ नका. स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत आणि आज कोट्यवधी भक्त स्वामींची सेवा करत आहेत, कारण की त्यांना माहिती आहे स्वामीच आहेत जे त्यांना संकटातून बाहेर काढू शकतात आणि इथून पुढेही स्वामीच त्यांना संकटातून बाहेर काढतील. त्यामुळेच भरपूर जण स्वामींची नित्य सेवा करतात. श्री स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचं नियमित म्हणजेच रोज 3 अध्याय वाचतात. कोणती इच्छा असेल तर त्यासाठी संकल्प करतात. पण जेव्हा तुम्ही पारायण करत असाल ना संकल्पयुक्त, त्यावेळेस तुम्हाला काही चुका टाळायच्या असतात. जर का तुम्ही त्या चुका टाळल्या तर तुम्हाला हवं ते फळ मिळतं. आपल्याला नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, आपण सेवा किती करतो. म्हणजे तुम्ही एकाच दिवशी पूर्ण पारायण वाचताय किंवा एकाच दिवशी खूप सारं काही करताय, पारायण वाचताय, श्रीसूक्त वाचताय, तुम्ही पुरुषसूक्त वाचताय, 11 माळी जप करताय, तारक मंत्राचं पठण करताय, पण तुम्ही ते करताना फक्त वाचायचं म्हणून वाचताय, तुमचं लक्ष दुसरीकडे आहे, कोण काय करते किंवा मनामध्ये कोणाबद्दल तरी निगेटिव्हिटी असेल तर तुम्हाला त्याचं फळ मिळणार नाही. तुम्ही थोडी सेवा करा, एका दिवशी 1 पारायण करा व त्यासोबत फक्त 1 माळी श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा, काही हरकत नाही आहे. पण तो अगदी मनोभावे करा, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे आणि तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. एक लक्षात ठेवा, स्वामींची सेवा करण्यासाठी वेळ, काळ आणि जागेचं बंधन कधीच नसतं. तुम्ही कुठेही कधीही स्वामींची सेवा करू शकता. फक्त ती सेवा मनोभावाने, भक्तीने करा. पण सेवा करण्यासाठी काळेचं, जागेचं, वेळाचं, कशाचं बंधन नाही. पण तुम्ही जर संकल्पयुक्त सेवा करत असाल ना तर त्यासाठी तुम्हाला नियम पाळायचे असतात. आणि नियम म्हणजे तुम्हाला हे पारायण एकतर तुम्ही घरीच करायचं किंवा केंद्रामध्ये करायचं. तुम्ही दुसऱ्या गावी जात असाल, दुसऱ्याच्या भाड्याचं घर असेल चालेल, कारण की ते सध्या तुमचं घर आहे. पण कुठेतरी नातेवाईकाच्या घरी गेलात, तिकडे पारायण केलं, असं करायचं नाही आहे, कारण की त्या पारायणाचं फळ त्यांना मिळतं. त्याच्यामुळे आपल्या घरी किंवा केंद्रामध्येच पारायण झालं पाहिजे. त्यासोबत पारायण करताना घरामध्ये मांसाहार झाला नाही पाहिजे.
तुम्ही नित्यसेवा करत असाल ना, त्यावेळेस ज्या दिवशी घरात मांसाहार होतं त्या दिवशी तुम्ही नित्यसेवा नाही केली तरी चालेल, त्याला काही प्रॉब्लेम नसतो. पण जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा करता ना, तेव्हा तुमचं 7 दिवसाचं पारायण असतं, 21 दिवसाचं पारायण असतं. त्यावेळेस आपल्या घरात मांसाहार नाही झाला पाहिजे. तुम्हीच नाही, घरातल्या कोणत्याच व्यक्तीने, त्यांनी बाहेर केलं हरकत नाही, पण घरी पारायण करताना घरामध्ये मांसाहार बनला गेला नाही पाहिजे किंवा घरात आणला नाही गेला पाहिजे. पण असंही होतं की ताई आमच्या घरातलं ऐकतच नाही, मग आम्ही पारायण करायचंच नाही का? तर त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, तुम्ही केंद्रामध्ये जाऊन पारायण केलं तरी चालेल. केंद्रामध्ये पारायण केलेलं तर अतिउत्तम आहे, कारण की तिथे खूप शांत वातावरण असतं, भक्तिमय वातावरण असतं. त्याचं फळ तर तुम्हाला खूप लवकर मिळेल. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, मी सांगते व्हिडिओ चालू झाल्यापासून फक्त वाचायचं म्हणून वाचायचं नाही आहे, कारण की हा फक्त ग्रंथ नाही आहे, जीवनाचं अमृत आहे. त्याचा सार तुमच्या शरीरामध्ये गेला पाहिजे असं वाचायचं आहे, तुम्हाला ते जगायचं आहे. आणि त्यासोबत तुम्ही कोणत्या इच्छेसाठी पारायण करत असाल ना, श्री स्वामी चरित्र सारामृताचं, त्यासाठी काही दिवस असतात. म्हणजेच आजारातून मुक्त होण्यासाठी असू द्या, मुलांना अभ्यासात यश मिळावं किंवा परीक्षेत चांगले मार्क्स मिळावे त्यासाठी असू द्या, किंवा मग नोकरीमध्ये व्यवसायामध्ये वाढ होण्यासाठी असू द्या, तेव्हा आपल्याला 7 दिवसाचं पारायण करायचं असतं. आणि विवाह असेल, संतती प्राप्तीसाठी असेल तर तुम्हाला 21 दिवसाचं पारायण करायचं असतं. आणि हे पारायण संकल्पयुक्त करायचं असतं. मनामध्ये विश्वास हवा, मनामध्ये श्रद्धा हवी, तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. आणि त्यासोबतच पारायणासोबत तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ नामाचा जप करायचा आहे. आणि सुतक विटाळ पाळी हे सुद्धा नियम पाळायचे आहेत. तरच तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे.